श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपण सर्वांनीच दिवाळी हा सण आनंदानं उत्साहानं साजरा केलाच असेल आणि आता 2 नोव्हेंबरपासून कार्तिक महिना हा सुरू झालेला आहे. 2 नोव्हेंबर 2024 पासून तर 1 डिसेंबर 2024पर्यंत कार्तिक महिना हा असणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये कार्तिक महिना हा अत्यंत पवित्र पावन असा महिना मानला जातो. हा चातुर्मासाचा शेवटचा महिना आहे. या महिन्यामध्ये तुळशीची लागवड करणं आणि तुळशीचं लग्न हे लावणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची पूजा करणाऱ्या भक्ताला यांची पूजा करणाऱ्या लोकांना कधीही पैशांची कमतरताही भासत नाही. त्यामुळे कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला सर्वांना श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवाही करायची आहे. कार्तिक महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा सर्वात प्रिय महिना आहे. पुराणात असं म्हटलं जातं की याच महिन्यामध्ये भगवान विष्णू योग निद्रेमधून उठतात आणि आपली कृपा सर्वांवर करतात. याच महिन्यात माता लक्ष्मी देखील पृथ्वीवरील आपल्या भक्तांना भेट देण्यासाठी आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उतरत असते. याच वेळी जो भक्त देवी लक्ष्मी माता आणि श्रीहरी विष्णू यांची मनोभावे पूजा सेवा करतो तर त्या भक्तावर या दोन्ही देवतांचा विशेष कृपाशीर्वाद हा राहत असतो. कार्तिक महिन्यात माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची पूजा केल्यास आपल्या आर्थिक आयुष्यावर त्याचा खूप मोठा फायदा हा होत असतो. तुमच्यावर जर खूप कर्ज झालं असेल किंवा जर तुम्हाला सतत पैशांची आर्थिक चणचण ही जाणवत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही कार्तिक महिन्यामध्ये जर तुळशी पूजा केली तर त्याचा जास्तीत जास्त फायदा हा तुम्हाला नक्कीच होईल. त्या व्यक्तीचा कर्जबाजारीपणा हा कमी होतो आणि त्या व्यक्तीला जर आर्थिक अडचण ही भासत असेल तर ती सुद्धा यामुळे दूर होते. कार्तिक महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना केल्याने सुख आणि संपत्तीही आपली टिकून राहते आणि या काळात दान, स्नान, व्रत आणि उपासनेला विशेष महत्त्व हे सुद्धा दिलं गेलेलं आहे. शास्त्रानुसार कार्तिक महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने आपल्या मागील जन्मांची पापेही नष्ट होतात आणि अनंत पुण्य हे आपल्याला प्राप्त होतं. त्याचप्रमाणे कार्तिक महिन्यामध्ये तुळशी पूजनाला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं गेलेलं आहे. तर अशाच या परमपवित्र मानल्या जाणाऱ्या कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे आणि तसंच भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला कोणती विशेष सेवा ही श्रीहरी विष्णूंची करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कार्तिक मासालाच दामोदर मास असं सुद्धा म्हटलं जातं. कार्तिक मास हा भगवान श्रीहरी विष्णूंचा म्हणजेच श्रीकृष्णांचा अत्यंत प्रिय असा महिना आहे. कारण याच महिन्यामध्ये आपण श्रीकृष्णांचा विवाह हा तुलसी मातेशी लावत असतो. संपूर्ण कार्तिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवेसाठी समर्पित आहे आणि म्हणूनच या संपूर्ण महिन्यामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त श्रीहरी विष्णूंची सेवा, आराधना, उपासना ही करायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर होईल. कारण ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची उपासना होते त्याच घरामध्ये देवी माता लक्ष्मी सुद्धा स्थिर होत असते आणि म्हणूनच आपण जर या कार्तिक मासामध्ये श्रीहरी विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आपोआपच स्थिर होईल आणि अशा घरातल्या व्यक्तींना कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. संपूर्ण कार्तिक मासात जी व्यक्ती अगदी मनोभावे श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा करते त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात आणि अशा व्यक्तीला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद हा प्राप्त होतो आणि अशा व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख, समस्या, संकट, अडचणी या दूर होऊन त्या व्यक्तीला सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर हे प्राप्त होतं. तर या कार्तिक मासामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे हे आधी आपण जाणून घेऊया. कार्तिक महिन्यामध्ये केलेली सूर्यपूजा ही विशेष फलदायी मानली जाते. त्यामुळे दररोज आपल्याला सूर्याला अर्घ्य हे अर्पण करायचं आहे. सकाळी लवकर उठून आपले स्नान करून झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला सूर्याला अर्घ्य हे द्यायचं आहे. त्याचप्रमाणे कार्तिक महिन्यात दान करणं देखील अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. कार्तिक महिन्यात दीपदान करण्याचं विशेष महत्त्व आहे. मंदिरांमध्ये आणि नद्यांच्या ठिकाणी दीपदान करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. कार्तिक महिन्यामध्ये कोणत्याही मंदिरामध्ये, धार्मिक स्थळी तसंच पवित्र नदीच्या ठिकाणी दीपदान केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्तीही होत असते आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक महिन्यामध्ये दीपदान हे जरूर करायचं आहे. मग हे दीपदान तुम्ही एखाद्या कृष्ण मंदिरामध्ये किंवा एखाद्या तुमच्या घराजवळ असलेल्या मंदिरामध्ये सुद्धा करू शकतात. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये ब्राह्मण भोजन, गायदान, तुळशीदान, आवळादान, अन्नदान याचं सुद्धा विशेष महत्त्व हे सांगण्यात आलेलं आहे.
त्यामुळे तुम्हाला जर या महिन्यामध्ये ब्राह्मण भोजन हे करता येत असेल तर ते सुद्धा तुम्ही नक्की करा। त्याचप्रमाणे तुळशीचं एखादं रोपटंसुद्धा तुम्ही या महिन्यात जरूर दान करा। तसंच गरजू व्यक्तींना अन्नदान हे नक्की करा। त्याचप्रमाणे आवळ्याच्या दानाला सुद्धा महत्त्व आहे, त्यामुळे या महिन्यामध्ये गरजू व्यक्तींना आवळा हे सुद्धा तुम्ही नक्की दान करा। तुळशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तुळशीची पूजा करून आपण भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करू शकतो। त्यामुळे या महिन्यामध्ये विशेषतः तुळशीची पूजा ही केली जात असते। संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये म्हणूनच आपल्याला सकाळ संध्याकाळ तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि तुळशीच्या रोपाजवळ दिवासुद्धा लावायचा आहे। कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नानाला विशेष महत्त्व आहे। या महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान केलं जातं। स्नान करून केलेल्या पूजेला विशेष महत्त्व हे दिलं आहे। कार्तिक महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचं विशेष महत्त्व आहे। त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या जवळपास जी कुठली नदी असेल तिथे जाऊन जर तुम्हाला स्नान करणं शक्य होत असेल तर तुम्ही कार्तिक महिन्यामध्ये हे स्नान जरूर करा। आणि जर तुम्हाला पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्येच ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे आणि स्नान करताना हर हर गंगे हर हर गंगे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। किंवा जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते तुम्ही तुमच्या स्नानाच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे। असं केल्याने तुम्हाला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळेल, कार्तिक स्नानाचं पुण्य मिळेल। तर आता आपण काय करावं हे बघितलं आणि आता या कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं नाहीये हे जाणून घेऊया। आपल्या हिंदू धर्मामध्ये या महिन्यात काही गोष्टी टाळण्यास सांगितले गेलेले आहेत। कार्तिक स्नान करणाऱ्या भाविकांनीही याचं पालन हे केलं पाहिजे। मान्यतेनुसार या महिन्यामध्ये धूम्रपान करण्यास अत्यंत मनाई आहे। तसंच लसूण, कांदा आणि मांसाहार हा देखील आपल्याला चुकूनही या महिन्यामध्ये करायचा नाहीये। कार्तिक महिन्यामध्ये शरद ऋतूची सुरुवात होत असते। दोन बदलत्या ऋतूंमधील काळामुळे या दिवसात आरोग्याशी संबंधित समस्यासुद्धा आपल्याला निर्माण होऊ लागतात। अशा स्थितीमध्ये आपण कार्तिक महिन्यामध्ये वांगी, ताक, कारलं, दही, जिरं, सोयाबीन आणि कडधान्यही खाऊ नयेत। त्याचप्रमाणे कार्तिक महिन्यात श्रीहरी पाण्यात राहतात, त्यामुळे चुकूनही या महिन्यामध्ये मासे किंवा इतर प्रकारच्या तामसिक पदार्थांचं सेवन हे आपल्याला चुकूनही करायचं नाहीये। कार्तिक महिन्यामध्ये जमिनीवर झोपणं हे मुख्य काम सांगितलं गेलं आहे। जमिनीवर झोपल्याने आपल्या मनात सात्विकतेची भावनाही येते आणि इतर आजार देखील आपले नाहीसे होतात। कार्तिक महिन्यामध्ये ज्यांना शक्य असेल त्यांनी जमिनीवर चटई किंवा घोंगडी टाकून झोपावं, गादीवर किंवा पलंगावर झोपू नये। तसंच कार्तिक महिन्यामध्ये खोटं हे सुद्धा बोलू नये। आपल्या घरामध्ये वाद विवाद, कलह, भांडणं ही टाळावीत। तसंच कार्तिक महिन्यामध्ये कमी बोलणं, कोणाचीही निंदा न करणं, वाद न करणं, आपल्या मनावर ताबा ठेवणं इत्यादी कर्मसुद्धा सांगितले गेलेले आहेत। कार्तिक महिन्यात कुठल्याही स्त्रीची निंदा नालस्ती करू नये, कोणत्याही स्त्रीचा अपमान हा करू नये। आपल्या मनावर ताबा ठेवायचा आहे आणि संयम हा बाळगायचा आहे। आणि जास्तीत जास्त सेवा ही आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची या महिन्यामध्ये करायची आहे। तर या महिन्यात श्रीहरी विष्णूंची कोणती सेवा आपल्याला करायची आहे तर त्यामध्ये विष्णू सहस्रनामाचं आपल्याला रोज पठण हे करायचं आहे। मग हे पठण तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला वेळ मिळेल त्यानुसार केलं तरीसुद्धा चालेल। त्याचप्रमाणे संक्षिप्त श्रीमद भागवत हा छोटा ग्रंथ जो आहे त्याचं सुद्धा तुम्ही या कार्तिक महिन्यामध्ये पठण करा। त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णूंचं आवडतं स्तोत्र म्हणजे व्यंकटेश स्तोत्र, याचं सुद्धा आपल्याला दररोज पठण हे करायचं आहे। आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये संस्कृतमध्ये जे व्यंकटेश स्तोत्र हे आपल्याला दिलेलं आहे तर ते पठण आपल्याला करायचं आहे। हे पठण तुम्ही 11 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 3 वेळा किंवा नाहीच शक्य झालं तर 1 वेळा तरी नक्की करा। तसंच भगवान श्रीहरी विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। किंवा तुम्ही विष्णू गायत्री मंत्राचा जपसुद्धा करू शकतात किंवा ओम विष्णवे नमः या मंत्राचा सुद्धा जप हा रोज करू शकतात। त्याचप्रमाणे तुम्ही गीतेचा 15वा अध्याय हा सुद्धा रोज पठण करू शकतात। त्याचप्रमाणे एक तुळशीपत्र हे आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना जरूर अर्पण करायचं आहे। तुमच्या देवघरामध्ये जर श्रीहरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा जर बाळकृष्णांची मूर्ती ही तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच, तर त्या बाळकृष्णांच्या मूर्तीला तुळशीपत्र आपल्याला संपूर्ण कार्तिक महिन्याभर अर्पण करायचं आहे। आणि तसंच कार्तिक महिन्यामध्ये येणाऱ्या देव उठणी एकादशीचा उपवाससुद्धा आपल्याला सर्वांना करायचा आहे। आणि संध्याकाळी रोज न चुकता तुळशी मातेसमोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा आपल्याला रोज प्रज्वलित करायचा आहे। तर याप्रमाणे आपल्याला संपूर्ण कार्तिक महिना भगवान श्रीहरी विष्णूंची ही सेवा करायची आहे। श्रीहरी विष्णूंची सेवा केल्याने लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये स्थिर होईल। श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला
प्राप्त व्हावा याकरता संपूर्ण कार्तिक महिन्यावर आपल्याला ही सेवा जरूर करायची आहे। जितकी जास्त सेवा तुम्ही कराल तितका जास्त तुम्हाला लाभ होईल। तर यापैकी जी सेवा करायला तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही नक्की करा। तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे की कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे, आणि तसंच भगवान श्री हरिविष्णूंची कोणती सेवा आपल्याला या कार्तिक महिन्यामध्ये करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।